बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी बाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परीसा. साधू असाधू धूर्त सगळी समस्त येते श्री गुरुजवळी. वर्तमानी खोटाकळी सकळही शिष्य होऊ म्हणते. तसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक. वर मागतील सगळीक नाना याती येऊन या. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर. पाहुणी भक्तिपात्रानुसार प्रसन्न होय परियेसा. सकळ शिष्य बोलवूनी निरूप देते नुसे मुनी. समस्त तेथे आचरुनी यावे भेटी श्री शैल्य. एकूणी श्री गुरुची वचना समस्त शिष्या धरती चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा. काय उपेक्षेशी आम्हाशी का उपेक्षेशी आम्हाशी. श्री गुरु म्हणते शिष्यांशी, तुम्ही आश्रमी संन्याशी राहू नये 5 दिवशी. एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम घेऊन. आचरावे तेथे बहुनी तेने वनी स्थिर होऊनी. मग राहावे एक स्थानी बहुधान्य नाम संवत्सराशी. येऊ आम्ही श्री शैल्याशी तेथे आमची भेटीशी. यावे तुम्ही सकळी हो. शिष्य म्हणते श्री गुरुस, तुमचे वाक्य आम्हा परिस. जाऊ आम्ही भरवसे करू तेथे भूमीवरी. जावे आम्ही कवन तेथा निरोप द्यावा गुरुनाथा. तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामिया. ऐकून शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण तीर्थयात्री शिष्यांशी. या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात. तेथे तुम्ही जावे त्वरित. सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणाधी. कुशावर्ती देवनदी कृष्णावेणी ख्याता. अस्ति नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीसी. शरयू आणि गोमतीसी. वेदिका नदी कौशिकेशी. नित्यजला मंदाकिनी. जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिती. त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा. बद्री तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य. कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैल्य यात्रेशी. देवनदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. मृदवृद्धा नदी थोर असिकी मधुमती एर. पयस्वती घृतवती तीर. तटाक यात्रा तुम्ही करावी. तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी. पुरुषोत्तम मनोहरी निमेषायनी तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे हुनी गंगातीर्थी स्नान करा. अयोध्या मथुरा कांचीशी. द्वारावती येळीशी. शालग्राम तीर्थायाशी. शबल ग्राम मुक्तिक्षेत्र. गोदावरी तटाकेशी. योजन 6 पर्येशी. तेथील महिमा आहे ऐसी. वाजपेयी तितके पुण्य. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात. वृक्ष असे अस्वस्थ कल्पवृक्ष तोची जाणा. त्या अश्वत्थ सन्मुखेशी. नृसिंह तीर्थ पर्येशी. त्या उत्तरभागेशी वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग क्षेत्रफळ वैभवी गानग. तीर्थे असता या तथा चांग. अष्टतीर्थे मनोहर तेथेचे अनुष्ठान करीती. तथा तया इष्टार्थ होय त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयती काय नो हे मनकामना. तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी. मलप्रभा संगमी आधी. पापे जाती शतजन्मांची. सिंहराशी बृहस्पती येता तीर्थे संतोषिती. समस्त तीर्थी भागीरथी येऊन या ऐक्य होय. कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येते भागीरथी. तुंगभद्रा तळागती सूर नदी प्रवेश पर्येसा. कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्ण संयुता. सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती. भीमा कृष्णा संगमेशी स्नान करिता पर्येशी. 60 जन्म विप्रविंशी उपजे नर पर्येसा. लिंगालयी पुण्य द्विगुण. समुद्र कृष्ण संगमे अगम्य. कावेरी संगमी 15 गुण. स्नान करा मनोभावे समस्त तीर्थांसमान असे आणि कुंभकोण. कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा. पक्षीतीर्थ असे बर्वे. रामेश्वर धनुष्कोटी नावे. कावेरी तीर्थ बर्वे. रंगनाथा सन्निध. पुरुषोत्तम चंद्रकुंडेशी. महालक्ष्मी कोल्हापुराशी. कोटी तीर्थ पर्येशी. दक्षिण काशी करवीर स्थान तया सन्निध असे ठाव. कोल्हाग्रामी नृसिंहदेव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष. भिल्लवडी कृष्णतीर शक्ती अशी भुवनेश्वरी. तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी एकेता. पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे ख्यात. पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहुने पुण्य अधिक. विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती. मलयप्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती. प्रसन्नते अशी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती. उत्तरवाहिनी कृष्ण असे तया स्थानी स्नान करता. काशीहुनी शतगुणिता एक मंत्र तेथे जपता. कोटी गुणे फळ असे अनिक असे तीर्थ बर्वे. केदारेश्वरा ते पाहावे. पिठापुरी दत्तात्रय देव वास असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी. सप्तऋषी प्रीती करी तप केले बहु दिवस. अहो महाबळाचे दर्शन 60 यज्ञ पुण्य जाण. श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्म मागुंती. संक्रांती कर्काटक धरुणी त्याजावे तुम्ही मास दोन्ही. नदी तीरी वास करुणी राहता त्याशी दोष नाही. त्यांमध्ये विशेष त्याजावे 3 दिवस. रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी. ग्रीष्मकाळी सर्व नदीश रजस्वला 10 दिवस. वापी खूप तटाकांस एक रात्र वर्जावे.
नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेशी स्नान करता महादोषी येणे परिवर्जावे साधारण तुम्हाशी सांगितले तीर्थे परियेशी जे जे पाहाले दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे. ऐकून श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करती नमन गुरु निरूप घेऊन निघते शिष्य सकळीक सिद्ध म्हणे नामधारकाशी निरूप घेऊन श्री गुरुशी शिष्य गेले यात्रेशी राहिले श्री गुरु गोप्य रूपे गुरुचरित्र कामधेनु श्रुती होऊनी सावधानो जे एकटी भक्तजनो लादले चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सुरत्व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपणम नाम पंचदशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.